नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण टिफिनसाठी बटाटा आणि मटार फ्रोझन मटारची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। खूप छान भाजी तयार होती ही, झणझणीत एकदम आणि चमचमीत, मुलांना आवडणारी। चला तर मग बघूया कशी बनवायची ती। मी गॅसवर कढई ठेवली आहे। 1 चम्मच तेल गरम करून घेतलेला आहे। त्यात 1 चम्मच आता जिरे घातलेला आहे। तेल थोडं जास्त लागते या भाजीला। आता यामध्ये मी 2 बटाटे छान असे त्याला सालं काढून चिरून घेतलेले आहे आणि धुवून घेतलेले आहे। आता हे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे आणि छान यांना तळून घ्यायचं आहे व्यवस्थित। या पद्धतीने भाजी बनवायला खूप छान भाजी तयार होते। मी यातच कांदे पण टाकून घेते, म्हणजे हे दोन्ही छान तेलामध्ये आपल्याला परतवायचं आहे। या पद्धतीने भाजी बनवून बघाल एकदा तरी, मुलांना आणि मोठ्यांनाही खूप छान आवडते आणि तयार होते। टिफिनवर न्यायला एकदम सोयीची आहे आणि झटपट बनते। आता मी हे छान भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये। हे तळल्या जातं की नाही परतल्या जातं, तर त्या भाजीची चवी वेगळीच लागत असते। बघा या पद्धतीने मी तळून घेतलेला आहे। आता मी कोथिंबिरी, हिरव्या मिरच्या आणि लसूण, जिरं, आलं याचं मिश्रण करून घेतलेलं आहे। हे वाटून मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकलेलं आहे। आता ते मिश्रण आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। यातनं शिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर मसाले टाकायचे। मी अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे। आपण मिरच्याही टाकलेल्या आहेत, तर तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकायचं। तर मी इथे तिखट टाकलेलं आहे। अर्धा चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच जिरे पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकलेला आहे। आता चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे मिश्रण छान ढवळून घ्यायचं व्यवस्थित। मसाले चांगले शिजले पाहिजे, म्हणजे भाजी ही खूप छान चवीची तयार होते। आणि कोणत्याही भाजीमध्ये मसालेच व्यवस्थित शिजले की नाही तर भाजी छान स्वादिष्ट बनते। आता मी 2 टमाटर चिरून घेतलेले आहे। टमाटर कसे थोडे मऊ असतात तर ते लवकर शिजतात। आता मी या वेळेला टाकलेले आहे। सुरुवातीला टाकले की नाही तर थोडं म्हणजे कसं पाणी राहते यामध्ये, म्हणून ते तळून घ्यायचं व्यवस्थित। म्हणजे आपले कांदे, बटाटे वगैरे त्यानंतर टाकायचं। आता मी माझ्याकडे फ्रोझन मटार होते, हे वाटाण्याचे दाणे, ते टाकलेले आहे। ते कसे लवकर शिजतात। आता आपल्याला झाकून याला 2-3 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे। बघा मी शिजवून घेतलेला आहे या पद्धतीने। आता मला थोडं यातनं पाणी टाकायचं आहे, तर पाणी गरमच पाणी वापरायचं। मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि टिफिनसाठी बनवायचं आहे, म्हणून मी जास्त म्हणजे रसा करत नाही, ग्रेव्ही बनवत नाही। या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे। बघा आता अजून आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे। आपली भाजी आता तयार झालेली आहे। कोथिंबीर टाकून घ्यायची। आता सर्व करण्याच्या प्रोसेसकडे वळूया। बघा आपली भाजी छान तयार झालेली आहे, चमचमीत, एकदम स्वादिष्ट अशी। एकदा तरी नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।